एकदा या सगळ्या योजनांच्या संदर्भात आढावा मात्र आम्ही घेणार आहोत. जसं लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलंय की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे. साधारणपणे 10 लाख 12 लाख 15 लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो. त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे. आम्ही जे अपात्र आहे त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही, कारण अल्टिमेटली आम्ही CAG ला अँसरेबल आहोत. एखादी योजना तुम्ही तयार केली आणि त्या योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही पैसे देता तर CAG तुम्हाला हिशोब विचारतं आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागतं की का दिले तुम्ही. तर तशा प्रकारे होऊ नये म्हणून जे इनएलिजिबल आहेत त्यांना आम्ही त्यातनं कमी करू, पण त्यांनी आतापर्यंत जो काही घेतलेला पैसा तो काही आम्ही परत मागणार नाही. तो पैसा हा त्यांच्याचकडे राहील. मात्र एलिजिबल जे आहेत त्यांनाच पैसा गेला पाहिजे यावर मात्र सगळ्या योजनांच्या बाबतीत आमचा एक म्हणजे त्या संदर्भातला आग्रह असेल. तर हे खरंच आहे की लाडकी बहीण आम्ही सुरू केल्यानंतर एकदम 40-45 हजार कोटी रुपयाचा भुर्दंड किंवा त्याचा एक भार हा बजेटवर आल्यामुळे काही प्रमाणात आमची फिस्कल स्पेस आहे ती कमी झालेलीच आहे किंवा एक प्रकारचा स्ट्रेस बजेटवर येणार आहे. पण आता ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत की आता सगळ्या योजना बंद करून टाकणार, सगळं आम्ही काय म्हणतात त्यातलं बजेट नाही, बाकी सगळ्या असं काही बंद केलेलं नाही. काही बंद करायचं कारण नाहीये. ज्या योजना सुरू आहेत त्या सगळ्या योजना आम्ही चालवणार आहोत. याच्या व्यतिरिक्त आमचा प्रयत्न असा आहे, म्हणजे मी परवा ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस मी असं सांगितलं की हे सगळं चालवत असताना अनेक वेळा जेव्हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वाढतं त्यावेळेस आपण जी काही आपली कॅपिटल गुंतवणूक असते ती गुंतवणूक श्रिंक करतो आणि ती श्रिंक केली तर मात्र आपल्या बजेटवर म्हणजे त्याचा एक विपरीत परिणाम होतो, ग्रोथवर परिणाम होतो, GDP ग्रोथवर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून मी एक आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की एक रिव्हर्स कॅल्क्युलेशन करा की आपल्याला आपली ग्रोथ सस्टेन करण्याकरता साधारणपणे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे, 75,000 कोटी यावर्षी करायची आहे, 1 लाख कोटी करायची आहे. आणि मग त्याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करा की आता आपल्या फिस्कल स्पेसमध्ये आपण किती गुंतवणूक करू शकतो. आणि मग ही जी काही गॅप राहते 25,000 कोटीची गॅप आहे तर त्यातनं केंद्र सरकारमधनं वेगवेगळ्या योजनांतून आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आणू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त आता इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग अशा प्रकारच्या काही भूमिका आपल्याला घेता येतील, काही BOTची कामं घेता येतील, काही NUTची कामं आपल्याला घेता येतील, काही इन्व्हेटची कामं घेऊन आपल्याला पैसे उभे करता येतील, काही मॉनिटायझेशन करता येईल, काही सिक्युरिटायझेशन करता येईल. अशा प्रकारच्या सगळ्या पद्धतींचा वापर करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली महसुली तूट वाढती आहे म्हणून आपण भांडवली खर्च कमी करायचा या ट्रॅपमध्ये जायचं नाहीये. त्यामुळे आम्ही काही झालं तरी भांडवली खर्च कमी होऊ देणार नाही. भांडवली खर्च तेवढाच ठेवू. पुढचे 3-4 वर्ष आमच्या बजेटवर स्ट्रेस असणार आहे पण वी विल मॅनेज. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि शिवभोजन थाळी या 2 महाराष्ट्रात खूप पॉप्युलर झालेल्या येतात. शिवभोजन थाळी त्यातलं मला वाटतं खूपच पॉप्युलर झालं होतं, लोकांपर्यंत. त्या योजना बंद करायचं सरकारचं बिलकुलच त्या योजना बंद करण्याचं कुठलंही कारण नाहीये. उलट आता अनेक वेळा आता बातम्या येऊन जातात त्यामुळे आम्हाला बातम्या आल्यावर समजतं की असा काही निर्णय आम्ही घेणार आहोत. त्याच्या आधी आम्हाला माहिती नसतं. तर आता काल परवाच तीर्थदर्शनमध्ये अनेक ट्रेन गेल्या, बौद्धगयाला गेल्या, राम जन्मभूमीला तिकडे अयोध्येला ट्रेन गेल्या आणि इकडे बातम्या छापून येतात बंद झाली. असं काही ते बंद करण्याचं कारण नाहीये. दुसरं, शिवभोजन थाळी देखील आम्ही बंद करणार नाही. त्यामुळे या दोन्ही योजना बंद झाल्या वगैरे ही चुकीची माहिती आहे. आम्ही चालवणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, आपण पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी बातमी दिलेली आहे. नवीन माहिती, नवीन घोषणा त्यांनी केलेली आहे. लाडक्या बहिणींचे अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. ही तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. जरी तुम्ही पुढील काही काळामध्ये अपात्र होत असाल कुठल्याही निकषामुळे, तर तुमचे पैसे मात्र तसेच ठेवले जाणार आहेत. ते पैसे पुन्हा परत घेतले जाणार नाहीत आणि राज्य शासन ते परतही मागणार नाही. लाडकी बहीण योजनेमुळे 40% भार राज्याच्या तिजोरीवर आला आहे, असं वक्तव्य श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. मात्र आम्ही कोणतीही योजना बंद करणार नाहीत. सगळ्या योजना या सुरूच राहणार असल्याचं आश्वासनसुद्धा मुख्यमंत्र्यांकडून दिलेलं आहे. पुढची 3 ते 4 वर्ष हा बजेटवर अर्थसंकल्पावर ताण येऊ शकेल, पण आम्ही मॅनेज करू. कोणतीही योजना बंद होणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला अपात्र झालेल्या आहेत. आम्हाला कॅगला हिशोब द्यावा लागतो, त्यामुळे अपात्र असणाऱ्या महिलांना यापुढे पैसे देणार नाहीत, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. पात्र लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला आतुरता लागलेली असेल फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची, म्हणजेच 1,500 रुपयाची. तर हा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्याची तारीख आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता तुमच्या या ठिकाणी 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जमा होऊ शकतो. आतापर्यंतचे पैसे ज्या ज्या तारखांना जमा झाले त्यामध्ये बघितलं तर पहिले 3,000 रुपये आले होते तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 29 तारखेला. त्याच्यानंतर तुम्हाला सप्टेंबरचे 26 तारखेला पैसे आलते. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे फक्त लवकर आलते, तेही आचारसंहितेमुळे. 8 ऑक्टोबरला सुरुवात झालेली होती. त्याच्यानंतर बाकी देखील बघा, डिसेंबरचे पैसे देखील 26 तारखेला आले होते. जानेवारीचे पैसे देखील 24 तारखेपासून सुरू झालेले होते. तसंच तुमचं या ठिकाणी फेब्रुवारीचे पैसे देखील 25 फेब्रुवारीपासून ते 28 फेब्रुवारी दरम्यान टप्प्याटप्प्याने कधीही जमा होऊ शकतात. याबद्दल अजून काही नवीन अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. सध्या ह्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि पुढील माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.